संजय शिंदे। आपण पाहता जनादेश न्यूज। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। विश्व हिंदू परिषद घेणार राम मंदिरासाठी 5000 सभा, आरटीओची बनावट बॅच, बिल्ल्याचा साठा जप्त, दोघांना अटक। प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेने केला सर्व नगरसेवकांचे सत्कार, अवैध रेती काढणाऱ्यांची 72 कोटीची यंत्रसामुग्री जप्त। विश्व हिंदू परिषद घेणार राम मंदिरासाठी 5000 सभा। सोमनाथ मंदिराच्या वेळी ज्याप्रमाणे संयुक्त अधिवेशन बोलवले होते त्याचप्रमाणे राज जन्मभूमीसाठी देखील बोलावून त्यांचा तिथं असे मत विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर यांनी व्यक्त केले। यासाठी विश्व हिंदू परिषद देशभरात 5000 सभा घेणार असून महाराष्ट्रात तब्बल 350 सभा होणार आहेत। ठाण्यात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने 8 एप्रिल रोजी होणाऱ्या जाहीर सभेची माहिती देण्यासाठी ठाण्यातील एका बारमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। ठाण्यात होणारी सभा ही राज्यातील पहिली सभा असल्याचेही देखील त्यांनी स्पष्ट केले। यावेळी विश्व हिंदू परिषदेचे ठाणे जिल्हाध्यक्ष उमेश शेट्टी, ठाणे विभाग मंत्री विकास भोईर, दीपक मेडकर आदी उपस्थित होते। दोन्ही समाजांनी एकत्र येऊन सामंजस्याने हा प्रश्न सोडवावा असा निर्णय राम मंदिराबाबत न्यायालयाने दिला आहे। या निर्णयाचे विश्व हिंदू परिषदेच्या वतीने स्वागत करीत आहोत। मात्र समोरची मंडळी जर का पुन्हा न्यायालयाची भाषा करीत असतील तर ते योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले। ब्युरो रिपोर्ट जनादेश। आरटीओची बनावट बॅच, बिल्ल्याचा साठा जप्त, दोघांना अटक। आरटीओच्या बनावट बॅच, बिल्ल्याचा साठा, सोनसाखळी चोरी विरोधी पथकाने मुंबईतून जप्त केल्या असून त्या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे। बस, टॅक्सी तसेच रिक्षा चालक आणि वाहकांना आरटीओ कडून दिल्या जाणाऱ्या बॅच, बिल्ल्यांच्या बोगस साठ्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेला मिळाली आहे। त्यानुसार सोनसाखळी चोरी विरोधी पथकाने सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद पिंगळे आणि त्यांच्या सहकार्यांनी सापळा रचला। मुंबईतील न्यू मुसा कासम इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावरील एका रूम मध्ये आरोपी असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर मिलिंद पिंगळे यांनी पथकाने धाड टाकली। त्यावेळी दोन्ही आरोपी बनावट बॅच, बिल्ले तयार करताना रंगेहात सापडले। चौकशी केली असता त्यांच्याकडे या कामाचा कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे स्पष्ट झाले। साजिद अबूबकर मांडवीवाला आणि मोहम्मद सलीम इब्राहिम भुजवाला यांना पोलिसांनी अटक केली। त्यांच्याकडे 113 बनावट बॅच जप्त करण्यात आले। याशिवाय बनावट बॅच तयार करण्यासाठी वापरले जाणारे सुमारे 40,000 रुपयाचे साहित्यही पोलिसांनी जप्त केले। या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून न्यायालयाने आरोपींना 10 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। ब्युरो रिपोर्ट जनादेश। घेऊया एक छोटीशी विश्रांती। अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800 222 108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750 69 46 155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ऍप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा। त्याची दखल त्वरित घेतली जाईल। लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं बनवू शकतो। जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर। बस बस रोक दो। कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये। 55 रुपये? हाँ ये लीजिए। सर छुट्टे नहीं हैं। छुट्टी तो मेरे पास भी नहीं है। तो एक काम कीजिए सर, यूपीआई के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए। मेरा वर्चुअल आईडी पीछे लिखा हुआ है। अच्छा ओके ओके।
हम यूपीआई को सपोर्ट करते हैं। मेरा देश, मेरा देश, मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है। जय भगवान सभागृह हरिनिवास ठाणे लग्न मुंज आणि बर्थडे पार्टीसाठी उत्कृष्ट असं सभागृह, वातावरण यंत्रणासह 100 ते 700 व्यक्तीसाठी सुसज्ज हॉल उपलब्ध, जेवण आणि डेकोरेशनसह सजावट। एनकेडी ट्रस्टचे जय भगवान सभागृह आपल्या जीवनातील महत्त्वाच्या आठवणी जोपासण्यासाठी उत्कृष्ट सभागृह म्हणजे जय भगवान सभागृह। वाजवी दरात लग्नसराई, बर्थडे पार्टी, मुंज तसेच मीटिंगसाठी आकर्षक सवलती। बुकिंग करा जय भगवान सभागृह। पत्ता जय भगवान सभागृह हरिनिवास बस स्टॉपच्या जवळ, नौपाडा ठाणे पश्चिम। संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 9819530674 आणि 25449234। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेने केला सर्व नगरसेवकांचे सत्कार। प्रजापिता ब्रह्मकुमारी ठाणे मुलुंड सब झोन तर्फे ठाणे महानगरपालिका कार्यालयाच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या सर्वपक्षीय नगरसेवक व नगरसेवकांचा सन्मान समारोह पार पडला। या प्रसंगी सार्वत्रिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, महापौर मीनाक्षी शिंदे, सभागृह नेते नरेश म्हस्के व सर्वपक्षीय नगरसेवक उपस्थित होते। ब्रह्मकुमारी संस्थेकडून मुलुंड सब झोन संचालिका आदरणीय ब्रह्मकुमारी गोदावरी दादीजी, ठाणे सेवा केंद्र संचालिका ब्रह्मकुमारी लतिका दीदी, ब्रह्मकुमारी लाजवंती दीदी तसेच माजी स्थायी समिती सभापती माननीय दादी वीणा भाटियाजी उपस्थित होत्या। महापालिका आयुक्त संजय जयस्वाल यांनी आध्यात्मिकतेला पूर्ण महत्त्व देऊन आत्मपरीक्षणाची गरज व्यक्त केली। महापौर मीनाक्षी शिंदे यांनी सांगितले की शरीराच्या सौंदर्यातून अधिक महत्त्वपूर्ण आहे मनाचे सौंदर्य। महापौर बनवून समाजाची सेवा करण्याची जी संधी मला मिळाली त्याचं मी चीज करेन। अशा प्रकारे सर्वांना एकत्र येऊन कार्य करावे व एकच आदर्श समाजाची रचना व्हावी ही शुभेच्छा ठाणे सेवा केंद्र संचालिका लतिका दीदींनी दिली। ब्युरो रिपोर्ट जनादेश। अवैध रेती काढणाऱ्यांची 72 कोटीची यंत्रसामुग्री जप्त। 2 दिवसापासून कल्याण रेतीबंद परिसरातील अवैध रेती उत्खनन करणाऱ्या महसूल खात्याने केडीएमसी सह पोलीस यंत्रणेच्या साहाय्याने अचानक ठिकठिकाणी धाड टाकून रेती माफियांना सळो की पळो केले आहे। या कारवाईत सुमारे 375 सक्शन पंप व जेटीसह अन्य वाहने असा 72 कोटीचा ऐवज जप्त केला। त्यापैकी सक्शन पंप ताब्यात घेऊन त्याचे गॅस कटरच्या साहाय्याने तुकडे तुकडे केल्याचा दावा ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांनी केला आहे। कल्याणसारख्या अतिसंवेदनशील परिसरातील अवैध रेतीवरील ही कारवाई राज्यातील सर्वात मोठी असल्याचे सांगितले जात आहे। ट्रक, टेम्पो, जेटी, सक्शन पंप, जीप, कॅन्स, ड्रेजर इत्यादी सुमारे 72 कोटीची यंत्रसामुग्री या कारवाईत जप्त केली। या मोहिमेवर स्वतः जिल्हाधिकारी पहाटेपर्यंत थांबून संपूर्ण मोहिमेवर लक्ष ठेवून केडीएमसी आयुक्त ई रवींद्रन व पोलीस उपायुक्त संजय शिंदे आदी वरिष्ठ अधिकारी देखील त्यांच्या समवेत होते। या धाडीमुळे अवैध रेतीत साठवलेल्या 5760 ब्रास रेती साठा जप्त करण्यात आला असून त्यांची किंमत सुमारे 76 लाख आहे। रेती साठवण्यासाठी असलेले 132 हौद व जेटी सक्शन पंपाचे तुकडे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे यांच्या समक्ष केले आहेत। ब्युरो रिपोर्ट जनादेश। आपल्या समस्या, सूचना व अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा पत्ता या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच वेळी वृत्तवाहिनीवर। आपली माणसं, आपला देश, पाहत राहा जनादेश। धन्यवाद।